Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and we are looking the chapter from the section of communication skills, and the name of that chapter is An Introduction to Communication, from which we have seen the first part, what is communication. Now we will move towards the second part, what are the direction of communication in organizations. So we will look it at, I will explain it to you in your mother tongue. First, I will read out the text. Direction of communication in organization. संवादाच्या दिशा संस्थेमधील. Organizations like individuals also depend on effective communication for their functioning. ज्या संस्था असतात एखाद्या व्यक्तीप्रमाणेच त्यांना सुद्धा चांगल्या संवादाची गरज असते त्याचं कार्य व्यवस्थित चालू राहण्याकरिता. And they have many paths through which information is transmitted among their divisions and employees. आणि त्यांच्याकडे काही मार्ग असतात ज्या मार्गांच्या माध्यमातून ते लोक आपल्याकडे असलेली जी माहिती आहे दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या डिव्हिजन म्हणजे भागांमध्ये किंवा त्यांच्या एम्प्लॉईज म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यांकरते. इन अ बिझनेस ऑर्गनायझेशन information relating to policies, objectives, or performance should flow at least 4 channels for an open and efficient communication system to exist. आता पहा, जेव्हा ही इन्फॉर्मेशन फ्लो होते म्हणजे वाहते कशाची, पॉलिसी म्हणजे बघा ध्येय धोरण काय आहे, ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट काय आहेत, परफॉर्मन्स आपण कसा परफॉर्म करतोय, आपली कार्यक्षमता कशा प्रकारची आहे, जेव्हा याचा विचार केला जातो तेव्हा 4 चॅनल्स, 4 पाथवेज किंवा 4 माध्यमं यांच्या माध्यमातून ते पोहोचलं पाहिजे. कशासाठी? फॉर ओपन अँड इफिशियंट कम्युनिकेशन सिस्टीम. खुली आणि प्रभावी अशी त्या ठिकाणी कम्युनिकेशन सिस्टीम, संवाद साधण्याची प्रक्रिया किंवा व्यवस्था त्या ठिकाणी अस्तित्वात असली पाहिजे. आता 4 चॅनल्स कोणकोणते आहेत ते पहा. एक आहे डाऊनवर्ड, दुसरं आहे अपवर्ड, तिसरं आहे हॉरिझॉन्टल आणि चौथं आहे ग्रेप वाईन. डाऊनवर्ड म्हणजे काय तर खालच्या दिशेने, अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने, हॉरिझॉन्टल म्हणजे त्याला आपण पॅरलल म्हणू, आणि ग्रेप वाईन म्हणजे जसं एखादा वेल जी आहे, अंगुराची वेल, ती ज्याप्रमाणे ग्रोथ होते तिला काही असं पर्टिक्युलर डिरेक्शन नसतं, तर त्या ज्या डिरेक्शनमध्ये जायचं असेल त्या ठिकाणी जाते, त्याला म्हटलेलं आहे ग्रेप वाईन. आता याचा मूळ अर्थ आपण त्यांनी पुस्तकात कसा एक्सप्लेन केलेला आहे तो बघूया. तर पहिले आहे डाऊनवर्ड कम्युनिकेशन. डाऊनवर्ड और टॉप डाऊन कम्युनिकेशन consist of the flow of information from the top level of an organization to the workers via senior managers, supervisors and their assistants. आता डाऊनवर्ड याला टॉप डाऊन सुद्धा म्हटलेलं आहे, वरून तर खालपर्यंत. ठीक आहे. तर हे जे संभाषण फ्लो होतं, वाहत जातं, याचं काय आहे, याचा अर्थ असा की वरच्या स्तरावरून म्हणजे मालकांपासून किंवा हेड अध्यक्षांपासून तर खालच्या लोकांपर्यंत ते कसं पोहोचतं. तर त्या ठिकाणी पहा, फ्रॉम द टॉप लेवल ऑफ एन ऑर्गनायझेशन टू द वर्कर्सपर्यंत ते पोहोचतं व्हाया म्हणजेच्या माध्यमातून. त्या ठिकाणी सिनियर मॅनेजर्स, नंतर सुपरवायझर्स आणि असिस्टंट, त्या ठिकाणी वरिष्ठ अधीक्षक, त्यानंतर अधीक्षक आणि त्या ठिकाणी त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून ते खाली कर्मचाऱ्यांपर्यंत किंवा मजुरांपर्यंत पोहोचतं. द इन्फॉर्मेशन फ्लो फ्रॉम द अप्पर टू द लोअर लेवल ऑफ अ कंपनी. मॅनेजमेंट हायरार्की हॅज मेनली टू डू विथ गिविंग इट्स एम्प्लॉय specific directives and information about its goals and decisions on policies and procedures, and its management's way of exercising
कंट्रोल ऑन इट्स एम्प्लॉई. आता पहा, हा जो माहितीचा प्रवाह आहे जो वरून खालपर्यंत जातो, त्यामध्ये काय असते, त्या ठिकाणी मॅनेजमेंट म्हणजे जे लोक ते कंपनी हँडल करतात, तर त्या लोकांचं काय असते, एक हायरार्की असते. हायरार्की म्हणजे त्याला काय म्हणू आपण, क्रम असतो एक त्यांचा. ठीक आहे. तो क्रम कसा असतो, विथ गिविंग इट्स एम्प्लॉई स्पेसिफिक डायरेक्टिव्ह. त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांना ते काही स्पेसिफिक आदेश देतात. डायरेक्टिव्ह म्हणजे कशा दिशेने काम करायचं ते सांगतात. आणि त्या माध्यमातून त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांचे डायरेक्टिव्ज, त्यांची माहिती, त्यांचे गोल्स, उद्दिष्ट, त्यांनी घेतलेले निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, त्यांनी ठरवलेल्या पॉलिसीज आणि त्यांनी घडून आणलेल्या प्रक्रिया, या सर्वांचं जे माहितीचं वितरण आहे, अँड इट इज द मॅनेजमेंट्स वे ऑफ एक्सरसाइजिंग कंट्रोल ऑन इट्स एम्प्लॉई. आणि ही सगळी पद्धत जी असते, कुठली, ध्येय धोरण ठरवणे, नंतर एखादं काम घडून आणणे, तर हे काय असते, त्या मॅनेजमेंटचं त्यांच्या एम्प्लॉईवरती असलेलं कंट्रोल म्हणजे होल्ड. तर तो त्या ठिकाणी या गोष्टीमध्ये काय करतो, महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कशामध्ये, डाउनवर्ड कम्युनिकेशनमध्ये. एक्झाम्पल्स ऑफ डाउनवर्ड कम्युनिकेशन आर नोटिसेस, सर्क्युलर्समध्ये रिटर्न आणि ओरली, इश्यूड इन्स्ट्रक्शन, नंतर ग्रुप मीटिंग्स, ऑर्डर्स, लेटर्स, मेमोज, बुलेटिन्स, न्यूज लेटर्स, ॲन्युअल रिपोर्ट्स अँड अनाउन्समेंट्स ऑन द पब्लिक ॲड्रेस सिस्टीम. आता डाउनवर्ड कम्युनिकेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते पहा. नोटीस, तुम्हाला माहिती आहे नोटीस. सर्क्युलर म्हणजे कसं, एखादी गोष्ट जी सगळ्यांपर्यंत पोचवायची असते त्यासाठी एक पॅम्पलेट तयार करतात नोटीससारखंच, आणि ते सर्वांपर्यंत पोचवतात. त्यामध्ये काही रिटर्न असतात, रिटर्न म्हणजे लेखी असतात, काही ओरली इश्यूज इन्स्ट्रक्शन असतात, म्हणजे तोंडी सांगितलेल्या असतात. मग त्या वरपासून खालपर्यंत जातात. ग्रुप मिटिंग्स म्हणजे काय, तर बॉस आपल्या महत्त्वाच्या मॅनेजर लोकांशी मीटिंग घेईल, मॅनेजर आपापल्या गटातील एम्प्लॉईजची मीटिंग घेईल आणि ते लोक त्यांच्या वर्कर्सची मीटिंग घेतील. अशा प्रकारे ती डाउनवर्ड कम्युनिकेशननी खालपर्यंत ती काय पोहोचेल, इन्स्ट्रक्शन पोहोचेल. ऑर्डर म्हणजे एखादी ऑर्डर काढली किंवा असं काम करायचं आहे, तर ते सुद्धा या प्रकारचं काम करतं. नंतर लेटर्स पत्र. मेमोज, एखादा मेमो दिला असेल एखाद्या एम्प्लॉईजला. बुलेटिन्स म्हणजे एखादी न्यूज बुलेटिन ज्याला म्हणतो आपण, की ठळक बातम्या, ठळक गोष्टी. नंतर न्यूज लेटर्स, बातमीचे पत्र. ॲन्युअल रिपोर्ट्स, वर्षाच्या शेवटी सादर करायचे रिपोर्ट्स किंवा अहवाल. अँड अनाउन्समेंट्स, आणि काही त्यांनी अनाउन्समेंट केल्या असतील तर त्या. ऑन द पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, त्या ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवरती या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी एक्सप्रेस केल्या जातात किंवा मांडल्या जातात, त्या ठिकाणी त्यांना डाउनवर्ड कम्युनिकेशन म्हटलेलं आहे. डाउनवर्ड कम्युनिकेशन कॅन समटाईम लीड टू डिस्टॉर्शन ऑफ द ओरिजिनल मेसेज कमिंग फ्रॉम द टॉप ऑफ द कंपनीज. डाउनवर्ड कम्युनिकेशन हे कशाला लीड करतं म्हणते, डिस्टॉर्शन म्हणजे सांगितलं एक आणि पोहोचलं दुसरंच, धचा मा करून पोहोचलं, म्हणजे जी गोष्ट ओरिजिनली सांगायची ती गोष्ट शेवटच्या एम्प्लॉईपर्यंत पोहोचली नाही. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी डिस्टॉर्शन ऑफ द ओरिजिनल कमिंग फ्रॉम द टॉप ऑफ द कंपनीज हायरार्की. फॉर एक्झाम्पल, त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, वरपासून खाली येताना ती जर गोष्ट जी नोटीस आहे ती व्यवस्थितपर्यंत पोहोचली नाही तर काय होऊ शकतं, याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, द चेअरपर्सन ऑफ अ कंपनी मे डिस्कस अ पॉलिसी चेंज विथ द डायरेक्टर. त्या ठिकाणी जो चेअरपर्सन आहे, अध्यक्ष आहे, तो त्याची पॉलिसी त्याच्या डायरेक्टर, निर्देशका किंवा संचालकापर्यंत पोहोचवेल. हू देन इन्फॉर्म्स टू व्हाईस प्रेसिडेंट. मग तो डायरेक्टर, संचालक काय करेल,
उपाध्यक्षापर्यंत तो पोचवेल. द व्हाईस प्रेसिडेंट इन्फॉर्म द सिनियर मॅनेजर. तो जो उपाध्यक्ष आहे तो सिनियर अधीक्षकाकडे तो पोचवेल. अँड सो द फ्लो ऑफ कम्युनिकेशन कंटिन्यूज अंटिल द इन्फॉर्मेशन रिचेस द वर्कर्स. आणि तो माहितीचा जो प्रवाह आहे तोपर्यंत वाहत राहील जोपर्यंत तो शेवटच्या कामगारांपर्यंत पोहोचणार नाही. This movement of information along a long chain may lead to completely changed version of original message. आता हा जो प्रवाह आहे हा प्रवाह वाहत असताना तर असं गोष्ट होऊ शकते की बा सांगितली एक गोष्ट आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचताना त्याचा एकदम वेगळाच अर्थ त्या वर्कर लोकांनी काढला. Many business organizations are now solving this problem by having people at the top level talk directly to the workers or at least to the team leader. आणि आता भरपूर अशा कंपनीजमध्ये किंवा बिझनेस करणाऱ्या संस्थांमध्ये त्या लोकांनी आता आपले जे टॉप लेवलचे अधिकारी आहेत त्यांना डायरेक्टली वर्कर्सशी बोलायला ते लोक सांगतात. मधल्या लोकांना ते लोक काय करतात गाळून टाकतात जेणेकरून माहितीचा म्हणजे चुकीचा माहितीचा प्रसार होऊ नये. जे सांगितलेलं आहे तेच त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. सो इन दिस वे वी हॅव सीन डाउनवर्ड कम्युनिकेशन अँड इट इज द पार्ट ऑफ डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन इन ऑर्गनायझेशन. In the next chapter, in your next period, we will see upward communication. So I hope you understand what is the meaning of downward communication. वरच्या स्तरावरून संस्थेमधील वरच्या स्तरावरून माहितीचा प्रवाह जो खालपर्यंत येतो त्याला म्हटलेला आहे डाउनवर्ड कम्युनिकेशन. आणि तो त्यांनी एक्झाम्पलसुद्धा दिलेला आहे. चेअरपर्सन, नंतर डायरेक्टर नंतर व्हाईस प्रेसिडेंट सिनियर मॅनेजर आणि शेवटी वर्करपर्यंत आलेलं माहितीचं प्रवाह त्याला म्हटलेलं आहे डाउनवर्ड कम्युनिकेशन. इन द नेक्स्ट period we will see upward communication. If you still have any problem regarding this, you can contact me. Till then, goodbye. Thank you.